हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गोड पदार्थ म्हणजे केवळ चव नव्हे तर आनंद, उत्साह आणि प्रेमाची अनुभूती. मानवाच्या जीवनामध्ये गोड पदार्थांना विशेष महत्त्व आहे. कोणताही आनंदाचा क्षण असो, वाढदिवस, लग्न, यशाचा उत्सव किंवा कौटुंबिक समारंभ, केकशिवाय तो क्षण अपूर्ण वाटतो. आधुनिक काळामध्ये केक हा आनंदाचा, उत्सवाचा आणि आपुलकीचा प्रतीक बनला आहे. त्यातही व्हॅनिला केक सर्वांनाच आकर्षित करणारा खास प्रकार आहे. पूर्वी केक बनवणे ही एक अवघड प्रक्रिया होती. योग्य प्रमाणात मैदा, साखर, बेकिंग पावडर, बटर आणि इतर साहित्य मिसळून केक तयार करावा लागत असे. पण आजच्या काळामध्ये प्रीमिक्स उपलब्ध झाल्यामुळे केक बनवणे अतिशय सोपे झाले आहे आणि सुलभ झाले आहे. प्रीमिक्समध्ये आवश्यक घटक अधिक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. त्यामुळे घरातील कोणत्याही सामान्य व्यक्तीला स्वादिष्ट केक सहज तयार करता येतो. फक्त दूध, तेल किंवा बटर घालून मिश्रण तयार केले जाते आणि ते ओव्हनमध्ये किंवा घरच्या घरी कढईमध्येही केक बेक केला जातो. काही वेळातच घरभर पसरलेला सुगंध मनाला प्रसन्न करतो. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे. ते 1.5 कप मी प्रीमिक्स घेतलं आहे आणि त्यामध्ये 3/4 कप तेल घातलेलं आहे. तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालून दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी तयार करून घेऊया. प्रीमिक्स चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण केक टिनला बटर पेपर आणि तेल लावून घेऊया. आता आपण यामध्ये प्रीमिक्स घालून घेऊया. अशा पद्धतीने सगळं प्रीमिक्स घातल्यानंतर आपण आता टिनला टॅप करूया, जेणेकरून त्यामध्ये बबल्स राहणार नाहीत. आणि केक बेक करून घेऊया. इथे आपण केकच्या सजावटीसाठी व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला आहे. तर इथं मी एका बाउलमध्ये 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेतलेले आहे आणि त्याला आता आपण बीटरच्या साहाय्याने बीट करून घेऊया. व्हिपिंग क्रीममुळं केकला केवळ सुंदर रूपच मिळत नाही तर त्याची चवही अधिक गोड, मऊ आणि रुचकर होते. क्रीमवर रंगीबेरंगी फळे जसे की स्ट्रॉबेरी, सफरचंद, अननस लावल्यास केक अधिक आकर्षक दिसतो. चॉकलेट चिप्स, ड्रायफ्रुट्स, चेरी यामुळे केकला वेगळे सौंदर्य मिळते. सजवलेला केक हा पाहणाऱ्याला आनंद देतो. आपण इथे व्हिपिंग क्रीमला फेटून घेतलेला आहे. फेटून घेतल्यामुळे व्हिपिंग क्रीम ही मऊ होते, हलकी होते आणि फुगवली जाते. आणि अशा पद्धतीने तयार केलेली क्रीम ही केकवर पसरून त्यावर आपण सजावट करू शकतो. आपल्याला आवडेल तशी सजावट आपण त्यावर करू शकतो. अशा पद्धतीने आपली क्रीम फेटून तयार झालेली आहे. तर इथे मी आणखी दुसऱ्या भांड्यामध्येही क्रीम तयार करून घेतली होती, कारण मला 4 लेयरचा केक तयार करायचा होता आणि त्यासाठी आपल्याला जास्त क्रीम लागणार होती. अशा पद्धतीने 30 ते 35 मिनिटांमध्ये आपला केक मंद आचेवर बेक झालेला आहे. तर त्याला आता आपण काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे. तो अगदी मऊ, हलका आणि फुगलेला आहे. त्याचा रंगही सोनेरी आणि मऊ पोत पाहून तोंडाला पाणी येण्यासारखा आपला केक तयार झालेला आहे. इथे आपल्याला 4 लेयरचा केक बनवायचा असल्यामुळे मी आणखी एका भांड्यामध्ये केक बेक करायला ठेवलेला आहे आणि तोही केक आपला तयार झालेला आहे.
दाखवल्याप्रमाणे आपण दोऱ्याच्या मदतीने केकला मधून कट करून घेणार आहोत. दोऱ्याच्या मदतीने आपला केक एकदम परफेक्ट असा कट होतो. त्यामुळे दोऱ्याच्या मदतीनेच तुम्ही ही केकला कट करून त्याचे स्लाईस तयार करून घ्या. अशा पद्धतीने मी 4 लेयरमध्ये केक बनवणार आहे. तर आपल्या 4ही स्लाईस तयार झालेले आहेत. चला तर मग आता आपण केकच्या सजावटीला सुरुवात करूया. इथे मी खूप साध्या पद्धतीने केकची सजावट करणार आहे. त्यामुळे अशी सजावट कोणीही अगदी सहजपणे करू शकेल अशी आपण केकची सजावट करणार आहोत. आपल्याकडे असेल त्या साहित्यामध्ये आपण केकला इथे सजवून घेणार आहोत. इथे आपण केकवर शुगर सिरप घालून घेऊया आणि शुगर सिरप घातल्यानंतर त्यावर आपण क्रीम घालूया आणि तिला सगळीकडे पसरवून घेऊया. क्रीम सगळीकडे पसरून घेतल्यानंतर त्यावर आपण पायनॅपलचं क्रश सगळीकडे संपूर्ण लेअरला लावून घेऊया. इथे मी पायनॅपल फ्लेवरमध्ये केक बनवणार आहे. तर तुम्हाला आवडेल ते क्रश तुम्ही इथे घालवू शकता. स्ट्रॉबेरी क्रशही छान लागते किंवा मिक्स फ्रूटचं क्रशही बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे ही केकची टेस्ट अजून छान होते. अशा पद्धतीने पायनॅपल क्रश सगळीकडे लावल्यानंतर त्यावर आपण केकची दुसरी स्लाईस लावून घेऊया आणि त्यावरही सेम त्याच प्रोसिजरने पुन्हा आपण शुगर सिरप, क्रीम आणि पुन्हा पायनॅपलचं क्रश लावून आपण अशाच पद्धतीने 4ही लेयर तयार करून घेऊया. व्हॅनिला केक हा सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा पदार्थ आहे. लहान मुलांना त्याची गोड चव आवडते तर मोठ्यांना त्याचा सौम्य सुगंध आणि मऊपणा आवडतो. घरात तयार केलेला केक स्वच्छतेने आणि प्रेमाने बनवलेला असल्यामुळे तो अधिक खास वाटतो. प्रत्येकजण आपल्या कल्पनेनुसार केक सजवतो आणि त्याचा वेगवेगळेपणा तो दाखवतो. त्यामुळे केक बनवणे आनंददायी अनुभव ठरतो. आज अनेक लोक केक बनवणे हा छंद म्हणून स्वीकारत आहेत तर काही लोकांसाठी ते व्यवसायाचे साधनही बनले आहे. केक बनवणे आज अनेक महिलांनी घरगुती व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे. कोणताही आनंदाचा क्षण असो, जसे की सण, उत्सव, वाढदिवस, लग्न, यशाचा उत्सव किंवा कौटुंबिक समारंभ, केकशिवाय तो क्षण अपूर्ण वाटतो. आधुनिक काळामध्ये केक हा आनंदाचा, उत्सवाचा आणि आपुलकीचं प्रतीक बनला आहे. त्यातही व्हॅनिला केक सर्वांनाच आकर्षित करणारा खास प्रकार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात घरगुती पदार्थांचे महत्त्व वाढत आहे. बाजारातून आणलेल्या पदार्थांपेक्षा घरात बनवलेला पदार्थ अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असतात. व्हॅनिला प्रीमिक्स व्हिपिंग क्रीमपासून तयार केलेला केक हा याचंच एक उत्तम उदाहरण आहे. कमी वेळेत, कमी कष्टात आणि घरातील साध्या साहित्यामध्ये तयार होणारा हा केक प्रत्येक घरात आनंद पसरवतो. अशा प्रकारे तयार होणारा हा केक केवळ एक गोड पदार्थ नाही, तर तो आनंद, प्रेम आणि उत्सव यांचे सुंदर प्रतीक आहे. प्रत्येक खास क्षणात हा केक गोडी वाढवतो आणि आयुष्यातील आठवणी अधिक सुंदर व संस्मरणीय बनतात. चला तर मग तुमच्या खास क्षणामध्ये अशा पद्धतीने तुम्ही केक तयार नक्की करून पहा आणि आयुष्यातील प्रत्येक आठवणी सुंदर आणि संस्मरणीय करा. इथे मी अगदी सोप्या पद्धतीने पिवळ्या गुलाबाच्या फुलांपासून केकची सजावट केलेली आहे. चला तर मग अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.